नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो दादरला. दादरचं जे शिवनेरीचं बस स्टॉप आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता बस स्थानकाचा परिसर दाखवतो. बस स्थानकामध्ये तुम्ही जर याल ना, ब्रिजच्या खाली बस स्थानक आहे, हायवेच्या खाली. आणि इथे तुम्ही बघू शकता प्रॉपर तुम्हाला तिकीट काउंटर वगैरे दिलेलं आहे. बसायची व्यवस्था पण केलेली आहे. पाठीमागे माझ्या दिसेल तुम्हाला तिकीट काउंटर. आणि तुम्हाला तिकीट फेअरबद्दल जर सांगायचं झालं तर दादरपासून स्वारगेट किंवा पुणे स्टेशनपर्यंत तुम्हाला 535 रुपयांपासून तिकीट स्टार्ट आहे. आणि याच्यामध्ये महिलांना 50%चा डिस्काउंट आहे, 50% सूट आहे. आणि अपडेटेड टाईम टेबल मी तुम्हाला दाखवते आपल्या व्हिडिओमध्ये. तुम्ही चेक करा, टाईम टेबल तुम्हाला मिळेल. आणि जे रेट्स आहेत म्हणजे तिकीटची जी अमाऊंट आहे ती पण दिसेल तुम्हाला. मित्रांनो, मी आता परिसर तुम्हाला दाखवते बस स्थानकाचा. इथे समोर तुम्ही बघू शकता वातानुकूलित बस प्रवासी प्रतीक्षालय आहे. म्हणजे प्रवाशांना बसण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. समोर तुम्ही बघू शकता. आणि इकडे माझ्या समोर तुम्हाला दिसेल आरक्षण केंद्र आहे, तिकीट काउंटर आहे. तुम्हाला जर तिकीट काढायचं असेल इथून तुम्ही काढू शकता. आणि आपली शिवनेरी बस इथे बघू शकता तुम्ही समोरच. इलेक्ट्रिक शिवनेरी बस आहे. सध्या आता इलेक्ट्रिक शिवनेरी बसच चालत आहेत मुंबई पुणे या रूटवरती, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता हिरकणी कक्षसुद्धा अवेलेबल आहे या बस स्थानकामध्ये. बाहेरच्या साईडला वॉशरूम पण अवेलेबल आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता इथे चालक विश्राम कक्ष आहे. म्हणजे जे ड्रायव्हर वगैरे आहेत त्यांना रेस्ट करण्यासाठी रूम आहे इकडे. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल अटल सेतू आपल्याकडे आता नवीन ब्रिज झालेला आहे. आणि ह्या ज्या आपल्या बसेस आहेत दादर स्वारगेट दादर, पुणे स्टेशन मंत्रालय पुणे, स्वारगेट दादर स्वारगेट, या ज्या बसेस आहेत त्या अटल सेतू मार्गे जातात. तर अटल सेतू पण तुम्हाला बघायला मिळणार आहे तुम्ही जर या MSRTC बसने ट्रॅव्हल करताय शिवनेरी बस. आणि मित्रांनो, तुम्हाला जर प्रायव्हेट टॅक्सी किंवा बसने ट्रॅव्हल करायचं असेल किंवा प्रायव्हेट कारने, तर पर पर्सन तुम्हाला 400 रुपीज लागतील. काही बसेस ज्या आहेत त्या 350 पण घेतात अमाऊंट. तर ते डिपेंड करतं जेव्हा तुम्ही याल तेव्हा. कारण आता जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा 400 रुपीज ते सांगत आहेत इथून पुण्यापर्यंत स्वारगेटपर्यंत वाकड मार्गे. मित्रांनो, आता शूट करून आपलं झालेलं आहे. आणि आपण हा ब्लॉग इथे एंड करतो आहे. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, बाय बाय. जय महाराष्ट्र माझा तुम्हाला.